ICTCच्या खोट्या HIV अहवालामुळे गर्भवती महिलेचा संसार उद्ध्वस्त झाला असून अनुदान हडपण्यासाठी खोटे रिपोर्ट्स देण्याचा संशय आहे। दोषींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे। अकलूज येथील उपजिल्हा रुग्णालयाशी संलग्न शासकीय एकात्मिक समुपदेशन आणि चाचणी केंद्रानं दिनांक 16 ऑगस्ट 2024 रोजी 7 महिने गर्भवती असलेल्या पीडितेला ती HIV पॉझिटिव्ह असल्याचा खोटा आणि बेजबाबदार अहवाल दिला। या एका अक्षम्य चुकीमुळे एका निरपराध गर्भवती महिलेचा संसार उद्ध्वस्त झाला। त्या खोट्या HIV अहवालाच्या आधारे पतीनं आणि सासरकडील मंडळींनी तिच्या चारित्र्यावर संशय घेतला। तिला घराबाहेर काढून पुन्हा नांदवण्यास स्पष्ट नकार दिल्यामुळे त्या पीडितेचा संसार उद्ध्वस्त होऊन ती आणि तिचं मूल कौटुंबिक सुखापासून दुरावलं। पीडितेचं विनाकारण चारित्र्य हनन झालं। त्यामुळे महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था मुंबई आणि जिल्हा शल्यचिकित्सक सोलापूर यांनी अधिकृत जाहीर पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट करावं की संबंधित पीडिता या कधीही HIV पॉझिटिव्ह नव्हत्या आणि त्या पूर्णपणे HIV निगेटिव्ह असल्याचं वर्तमानपत्रातून जाहीर करण्यात यावं। तसंच पीडितेला झालेल्या शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि कौटुंबिक नुकसानीबद्दल शासनानं योग्य नुकसान भरपाई द्यावी। तसंच उद्ध्वस्त झालेला संसार पुन्हा जोडण्यासाठी शासकीय यंत्रणांनी हस्तक्षेप करावा। असं न केल्यास 1 मे 2026 रोजी पीडिता तिच्या बाळासह मुख्यमंत्री कार्यालयासमोर आत्मदहन करणार असल्याची माहिती छावाचे ॲडव्होकेट योगेश पवार पीडिता यांनी पत्रकार परिषदेत दिली। तर गर्भवती भरिणी होती, त्यांना 7 महिन्यामध्ये HIV टेस्ट होती। त्याच्यामध्ये ते निगेटिव्ह असताना त्यांना पॉझिटिव्ह दाखवून औषधाची ट्रीटमेंट स्टार्ट करण्यात आली HIVची। त्याच्यानंतर हे पॉझिटिव्ह आहेत म्हणून त्यांच्या पतीने त्यांना सोडून नसं नांदवण्यासाठी नकार देऊन त्यांना सोडून नसं। त्यानंतर त्यांचे पती निगेटिव्ह आहेत म्हणताना या ताईंना संशय येण्याने किंवा मी पॉझिटिव्ह असताना पती निगेटिव्ह रसत आहे म्हणून त्यांनी पुन्हा अन्य शासकीय हॉस्पिटलमधनं 5 ठिकाणी HIVची तपासणी करण्यात असते। त्या HIV तपासणीमध्ये प्रत्येक तपासणीमध्ये या ताई निगेटिव्ह आहेत। जगामध्ये असं कोणतंही औषध नाही आहे की बाबा मी औषध खातोय आणि पॉझिटिव्हचा निगेटिव्ह होतोय। HIVचा विषाणू कधीही कायमचा नष्ट होत नाही। असं असताना त्या ताई आधीपासूनच निगेटिव्ह असताना त्यांना पॉझिटिव्ह दाखवून फक्त शासकीय अनुदान आणि जागतिक अनुदानच्या कोट्यावधीचं भेटतं ICTC सेंटरसाठी ते हडपण्यासाठी पेशंट महत्वाचे असते, पेशंट दाखवणं महत्वाचं असतं। म्हणून बोनस पेशंट दाखवणे आणि ते अनुदान हडपण्यासाठी एखाद्या बाईचा संसार उद्ध्वस्त करण्याचं काम हे ICTC सेंटरनी करत आहे। म्हणून आमची मागणी आहे की बाबा हे जे संबंधित ICTC सेंटरचे जे व्यक्ती आहेत, संबंधित जे दोषी माणसं आहेत, त्या व्यक्तींनी पत्रकार परिषद घेऊन ह्या ताई कधीही पॉझिटिव्ह नव्हत्या, त्या निगेटिव्ह होत्या HIV म्हणून सांगावं आणि ह्या ताईचा संसार जोडण्यासाठी दोन्ही कुटुंबाचं समुपदेशन करण्यात यावं आणि यांना नुकसान भरपाई म्हणून काही नुकसान भरपाई देण्यात यावी आणि संबंधित दोषी व्यक्तीवरती गुन्हा नोंदवण्यात यावा। मी 16 तारखेला गेले पंढरपूरला, तर मला गोळ्या चालू केल्या। शारीरिक, मानसिक वगैरे मला केस गळणे आणि सूज येणे, तोंडाला चक्कर येणे, एवढं मला हे त्रास झालं, मानसिक त्रास झालं मला। पॉझिटिव्ह आहे म्हणून तुम्ही जावा लवकर, नाहीतर पोराला अपंग होईल, पोरगा तुमचं चालू शकणार नाही, काहीतरी होईल म्हणून मी गेले तातडीने गेले मी आणि तिथले गोळ्या चालू केले। माझ्या 6 महिने झाले की मी गेली कराडला, तेव्हा गोळ्या कशाची येते म्हणून सांगितलं आमच्या सासूने। तर मी म्हटलं गोळ्या आहेत ते म्हणून टाळले मी की माझ्या घरात संसार उद्ध्वस्त होईल म्हणून त्या भेटेले मी सांगितलेलं आहे त्यांना की तुम्ही या ठिकाणी, म्हणून आमची सासू मला भांडायला लागली हे कशाच्या गोळ्या आहेत म्हणून टेस्ट करायला नेलं मला कराडच्या दवाखान्यात। तेव्हा समजलं की तू HIV आहे, तू जा तुझ्या माहेरात म्हणून मला हाकलून गेलं त्याने। हाकलून दिल्यावर मी आले अकलूजमध्ये, तेव्हा मला कळले की त्या डॉक्टरचा 3-4 वेळा मिस कॉल पडला। मी म्हटलं आई कुणाचा तरी फोन येतोय बघ म्हटलं, तेव्हा आम्हाला कळलं की मी निगेटिव्ह आहे म्हणून सरांनी सांगितलं मला डॉक्टरने। 1 मेला मला न्याय तर भेटला नाही ना, मी आत्महत्या केली।
या पत्रकार परिषदेला छावाचे ॲडव्होकेट योगेश पवार, पीडिता तसंच विश्वजित चुंगे हे उपस्थित होते. दरम्यान जिल्हा शल्यचिकित्सकांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत 3 सदस्यीय समिती स्थापन करून आठवड्यात अहवाल प्राप्त झाल्यानंतर कारवाईचं आश्वासन दिलं. त्यामध्ये आम्ही सखोल चौकशी करू. म्हणजे इकडच्या कुणाची चूक आहे ह्याचा शोध घेतला जाईल, जो दोषी आढळेल, कारण ही तशी खूप मोठी गोष्ट आहे. आणि वरून असं आहे की ताईंची अशी तक्रार आहे की ह्या गोष्टीमुळे त्यांचा संसार उद्ध्वस्त झालेला आहे. तर आमचं काम आहे की ह्याची पूर्ण चौकशी करून जो दोषी आहे त्याच्यावर कठोरात कठोर कारवाई करून त्या ताईंचा संसार कसा मार्गी लागेल ह्यासाठी आम्ही नक्की सगळे प्रयत्न करू. आता ICTC सेंटर्स हे आपल्याला जे खरोखर आजारी आहेत त्यांच्या ह्याच्यासाठीच निदान आणि उपचारांसाठीच उभे केलेली असतात. त्याच्यामुळे असे खोटे रिपोर्ट तयार करणं पूर्ण चुकीचं आहे. म्हणजे एवढ्या गंभीर आजार आला तर व्हायलाच नाही पाहिजे. इव्हन मेडिकल सिस्टीममध्ये काही कधी एरर्स असतात पण ह्या टेस्टला नसते. त्याच्यामुळे जे काही झालेलं आहे तो गंभीर प्रकार नक्कीच आहे. तरी आम्ही चौकशी करणार आहोत.